नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, जवळजवळ 3 आठवडे मी सुट्टीवर जाणार आहे आणि त्यामुळे त्या कालखंडात परदेशी जात असल्यामुळे मला काय सुविधा उपलब्ध असतील त्याचा अंदाज नाही आहे आणि म्हणून त्यामधल्या काळामध्ये आपल्याला रोज ऐकायची सवय जडलेल्या लोकांची सुविधा असावी, सोय असावी म्हणून एक राजकारणाचा आढावा घेणारी एक मालिका मी तयार केलेली आहे. म्हणजे करतो आहे आत्ता. हा त्याचा पहिला एपिसोड असेल. रोज एक विषय टाकण्यासाठी साधारण 10-12 तरी विषय हे राजकीय आढावा घेणारे मी बनवतो आहे. तुम्हाला कितपत आवडतील माहीत नाही, पण अगदी ज्यांचा हट्ट असतो रोज काहीतरी असलं पाहिजे त्यांच्यासाठी ही सुविधा आहे. ताज्या घडामोडींवर त्यात बोलता येणार नाही कारण ॲडव्हान्स मी करतो आहे आणि म्हणून मी विषय घेतला आहे तो आहे नॅरेटिव्ह. नॅरेटिव्ह हा शब्द गेल्या 1-2 वर्षामध्ये सार्वजनिक व्हायला लागला आहे. नाहीतर राजकीय विश्लेषक किंवा राजकारणातले लोक, राजकारणाचे अभ्यासक यांच्यापुरता हा विषय मर्यादित होता, हा शब्द मर्यादित होता. पण आता प्रामुख्याने 2024च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर ज्या चर्चा सुरू झाल्या आहेत त्यामध्ये फेक नॅरेटिव्ह, नॅरेटिव्हमध्ये फसलो, नॅरेटिव्ह काय होता, नॅरेटिव्ह फेल गेला. हे नॅरेटिव्ह हा जो इंग्रजी शब्द आहे तो नॅरेटिव्ह म्हणजे कथाकथन. एखादी कथा तुम्ही एक थोडक्यात तुम्हाला सांगतात तेव्हा ते कथाकथन जे असतं त्यालाच राजकीय भाषेमध्ये नॅरेटिव्ह म्हणतात. तुमच्यावर मनावर प्रभाव टाकेल अशा रीतीने एक कथा तुम्हाला सांगितली जाते. रामायण असो, महाभारत असो, याचं वर्षानुवर्ष त्यातल्या लहान मोठ्या कथा आपण ऐकत असतो आणि त्याचा पिढ्यानुपिढ्या आपल्या डोक्यावर परिणाम आहे. ते सुद्धा नॅरेशन आहे, नॅरेटिव्ह आहे. आणि मग तुमचं लक्ष कुठे वेधायचं या दृष्टीने केलेलं कथाकथन किंवा कथानक म्हणजे नॅरेटिव्ह असतो. एकूण घडामोडींचा आढावा नाही घेतला जात, तर त्यातलं जे प्रभावी ठरेल, तुम्हाला प्रभावित करेल आणि तुमचं लक्ष वेधून घेईल अशा दृष्टीने तुमच्यासमोर जी मांडणी केली जाते त्याला नॅरेटिव्ह म्हणतात. उदाहरण मी तुम्हाला एक सांगतो की जवळजवळ 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. केव्हा तरी ABP माझा या वृत्तवाहिनीने वीर सावरकर नायक की खलनायक असा एक डिबेटचा विषय केला होता आणि त्याचा इतका विपरीत परिणाम त्या वृत्तवाहिनीला भोगावा लागला की ते डिबेट किंवा ती चर्चा घडवणारा जो त्यांचा अँकर होता प्रसन्ना जोशी यालासुद्धा जवळजवळ 2 ते 3 महिने प्राईम टाईमपासून दूर ठेवला होता. किंबहुना कॅमेरापासून ABP माझा वृत्तवाहिनीने प्रसन्ना जोशीला लांब ठेवला होता. आणि तोच विषय जेव्हा पुढे आणला गेला नंतर कुठेतरी एका खाजगी व्हिडिओमध्ये प्रसन्ना जोशीने कबुली दिली तो नॅरेटिव्ह आमचा फेल गेला. पण नॅरेटिव्ह फेल गेला म्हणजे काय होतं? सावरकरांना जाऊनसुद्धा अनेक दशकं लोटलेली आहेत. सावरकरांवर जे वेगवेगळे आरोप केले जातात त्या घटनासुद्धा जवळजवळ पाऊण शतकापूर्वीचे आहेत. तरीही ते विषय उकरून काढायचे आणि मग त्या संबंधाने जे काय घडत असेल त्याच्यावर आघात करायचा. तो आघात प्रभावी व्हावा, जनमानसात त्याला पाठिंबा मिळावा म्हणून ठराविक गोष्टी अतिशय फुलवून आणि जाड भिंगातून तुम्हाला सांगितल्या जातात, दाखवल्या जातात आणि तुमचं मत किंवा तुमच्या मनातला पूर्वग्रह निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठीचं जे कथानक आहे त्याला नॅरेटिव्ह म्हणतात. मित्रांनो, मी अगदी तुम्हाला जुन्या काळातल्या गोष्टींमधलं सांगतो. महाभारत घ्या. महाभारतामध्ये
दुर्योधन आणि दुःशासन या कौरवांना बदनाम करण्यासाठी त्या कथानकामध्ये वस्त्रहरण हा एक भाग आलेला आहे कथेचा, की भर दरबारामध्ये विवाहित असलेली पांडवांची पत्नी द्रौपदीला वस्त्रहरण द्रौपदीचं करण्यात आलं. पण एक गोष्ट विसरली जाते की द्रौपदीचं वस्त्रहरण चालू असताना पाचही पांडव मान खाली घालून बसले होते. इतके मोठे योद्धे पण आपल्या पत्नीची प्रतिष्ठा आणि अब्रू वाचवायला पुढे होऊ शकले नाहीत. मान खाली घालून बसले होते कारण ते गुलाम झाले होते. पण गुलाम कशामुळे झाले त्याची चर्चा फारशी रंगवली जात नाही. इथे नॅरेटिव्हमधला फरक कळतो. शकुनी मामा असो, दुर्योधन असो, कोणीही काही अटी घातल्या तरीही जेव्हा सांगितलं जातं की सगळंच्या सगळं युधिष्ठिरा तू हरलेला आहेस, पण हा एक डाव शेवटचा खेळ, त्यामध्ये द्रौपदीपणाला लाव आणि तो डाव तू जिंकलास तर तू गमावलेलं सगळं तुला परत मिळेल. आणि युधिष्ठिर हा पांडवांचा थोरला भाऊ, पांडवांचा प्रमुख, हा आपली पत्नीपणाला लावतो. सगळ्यात मोठा गुन्हा तो पहिला आहे. पण युधिष्ठिराने साक्षात आपल्या पत्नीलाच जुगारात पणाची वस्तू म्हणू लावलं. त्याची चर्चा फारशी होत नाही, पण वस्त्रहरणाची होते. वस्त्रहरण चांगलं होतं असं बिलकुल नाही, पण जर युधिष्ठिराने आपली पत्नी त्या जुगारामध्ये पणाला लावली नसती तर त्या द्रौपदीवर कौरव किंवा दुःशासन दुर्योधन आपला अधिकार सांगू शकले नसते. त्यामुळे सुरुवात कुठून झाली आहे बघायला लागतं. आणि मग त्यात काय फुलवून तुम्हाला सांगितलं जातं, दुर्योधन दुःशासनाला खलनायक बनवण्याचा हा नॅरेटिव्ह असतो. पण त्यापेक्षाही भयंकर गुन्हा हा युधिष्ठिराकडून घडलेला आहे. आणि तेवढ्यावर विषय थांबत नाही मित्रांनो. त्या दरबारामध्ये कृपाचार्य, द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य असे 3 महान विद्वान बसलेले असतात. आणि त्यांच्यासमोर टाहो फोडून द्रौपदी विचारते, एक प्रश्न विचारते, त्याचं उत्तर ते देत नाहीत किंवा देऊ शकत नाहीत. द्रौपदी त्यांना सांगते, जर माझे 5ही पती त्या जुगाराच्या खेळामध्ये सर्वस्व हरून आधीच गुलाम झालेले होते, दास झालेले होते. दास याचा अर्थ त्यांच्याकडे काहीही पणाला लावायला नाही. ते आपली पत्नी म्हणून द्रौपदीला मला पणाला कसं लावू शकतात. हा अतिशय उत्तम युक्तिवादाचा तिढा होता, पेच होता. पण कृपाचार्य असोत, द्रोणाचार्य असोत किंवा भीष्माचार्य असोत, त्यांना याचं उत्तर देता आलं नाही. तेव्हा ते म्हणाले, कायदे नियम विधी वगैरे वगैरे सगळा उहापोह करत बसले. पण जी वस्तू पणाला लावण्याचा युधिष्ठिराला अधिकारच नव्हता ती त्याने पणाला कशी लावली. दासाकडे कुठलाही अधिकार नसतो. जो गुलाम किंवा दास झालेला असतो त्याच्याकडे जुगारात खेळायला, पणाला लावायला काहीही नसतं. तो गुलाम असतो. तर मग मला पणाला लावली कशी. हा अतिशय लाजवाब प्रश्न, ज्याचं उत्तर असू शकत नाही. हा द्रौपदीने विचारला होता प्रश्न त्या भरलेल्या दरबारामध्ये, पण त्याचं उत्तर 3 महाविद्वान देऊ शकले नाहीत. पण सगळा फोकस कुठे वस्त्रहरणावर केला जातो. म्हणून सांगतो की त्याला नॅरेटिव्ह म्हणतात. की आम्हाला कोणाला हिरो बनवायचं आहे, कोणाला व्हिक्टीम ठरवायचं आहे, कोणाला खलनायक बनवायचं आहे, यानुसार जे कथानक तुमच्यासमोर सादर केलं जातं त्याला नॅरेटिव्ह म्हणतात. त्याला नॅरेटिव्ह म्हणतात. तशीच एक गोष्ट मी तुम्हाला रामायणातली पण सांगू शकतो. रामायणाच्या वनवासामध्ये राम आणि लक्ष्मण आणि सीता आलेले आहेत. आणि अशा वेळेला तो सुवर्णमृग दिसतो आणि राम जेव्हा त्याची शिकार करायला जातो त्यानंतर रामा धाव रामा धाव असा रामाचा आवाज ऐकू येतो. म्हणून लक्ष्मणाला सीतेला
पर्णकुटीमध्ये एकटं सोडून जायला लागतं, तेव्हा त्याला धोका दिसत असतो. म्हणूनच तो पर्णकुटीच्या भोवती एक लक्ष्मण रेषा आखतो आणि आपल्या वहिनीला, रामाच्या पत्नीला सीतेला वॉर्निंग देतो, इशारा देतो की काही झालं तरी ही रेषा ओलांडायची नाही. जी लक्ष्मण रेषा आहे त्याच्या आत तू सुरक्षित आहेस. ती रेषा ओलांडलीनंतर तुझी सुरक्षा संपते. त्याला लक्ष्मण रेषा म्हणतात. लक्ष्मण रेषा हा ऐतिहासिक आणि आपल्या पिढ्यानुपिढ्यांचा एक लोकप्रिय शब्द होऊन बसलेला आहे. पण जेव्हा गोसाव्याचं रूप घेऊन, संन्यासाचं रूप घेऊन रावण तिथे येऊन पोहोचतो आणि भिक्षा मागू लागतो, तेव्हा तो रावणसुद्धा लक्ष्मण रेषेचं पालन करतो. ती लक्ष्मण रेषा ओलांडण्याचा आपल्याला अधिकार नाही हे ओळखून रावणसुद्धा ती लक्ष्मण रेषा ओलांडत नाही आणि सीतेला गयावया करून सांगतो की मी तिथपर्यंत येणार नाही, तू माझ्यापर्यंत ये आणि मला भिक्षा घाल. आणि सीता लक्ष्मण रेषा ओलांडते. जर नियम घालून दिलेला आहे लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही, तर सीतेने मोठी चूक केली नाही का? सीतेने चूक केली नाही का? जिथे लक्ष्मण रेषा ओलांडली जाते तिथून रावणाचा प्रदेश सुरू होतो आणि लक्ष्मण रेषेच्या अलीकडे सुरक्षा होती. तिथे रावण काही करू शकत नव्हता. तर लक्ष्मणाने घातलेली अट मोडून सीता ती रेषा ओलांडते. हा सीतेचा गुन्हा किंवा चूक नाही आहे का? प्रमाद नाही आहे का? पण सीतेचं अपहरण करण्यात आलं याच्यावर इतका भर दिला जातो की त्यामध्ये सीतेने केलेली अत्यंत गंभीर चूक झाकली जाते, किंबहुना ती झाकण्याचा प्रयत्न होतो. आणि रावणाला खलनायक बनवताना त्याला अधिकाधिक गुन्हेगार ठरवण्यासाठी ज्या प्रकारे अपहरणाचा भाग रंगवला जातो, तिथे तुमच्या लक्षात येईल की नॅरेटिव्ह म्हणजे काय. नॅरेटिव्ह याचा अर्थ असा असतो की आपली लंगडी बाजू लपवायची आणि समोरच्याची लंगडी बाजू जाड भिंगातून दाखवायची, अतिशय रंगवून रंगवून कथानक म्हणून मांडायची की ज्याचा प्रभाव तुमच्या मनावर पडेल, तुमच्या विचारांवर पडेल, तुमच्या मेंदूवर होईल आणि त्या परिणामातून आपले हेतू साध्य करता येतील अशा प्रकारची मांडणी करायची. त्याला नॅरेटिव्ह म्हणतात. आणि राजकारणात हे नेहमी चालू असतं. अजून बघतोय आपण, काही महिने उलटून गेले, ते पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांचं युद्ध चालू आहे. पण युद्धाची सुरुवात कोणी केली? छेड कोणी काढली? आज जगभर चर्चा चालू आहे. युनोपासून सगळीकडे जागतिक आंतरराष्ट्रीय संघटना इशारे कोणाला देतात? इस्रायलला देतात. बघा, इतकी काय ती अबला मारल्या गेल्या, मुलं मारली गेली, म्हातारे मारले गेले. पण त्या युद्धाची खुमखुमी कोणाला होती? आगळीक कोणी केली होती? ज्या दिवशी इस्रायलच्या ज्यू लोकांचा सर्वात महत्त्वाचा सण असतो आणि ते काही क्षण, काही तास गाफील असतात, त्याच वेळेला एकाच वेळेला फटाफट हजारो रॉकेट सोडली गेली इस्रायलमध्ये, गाझापट्टीतून. जिथे त्यांनी घातलेलं कुंपण दुबळं होतं ते कुंपण तोडून रणगाडे घुसवण्यात आले. साध्या वेशातले गाझामधले फिदाईन आत घुसले. अनेक महिलांना मारलं, अपहरण करण्यात आलं. हकनाक 1100 लोक एका दिवसात मारले गेले. इस्रायलमधले निशस्त्र लोक मारले गेले. त्याची चर्चा तरी होते का? चर्चा गाझामध्ये लोक कसे मारले जात आहेत आणि टिपून टिपून इस्रायलचे सैनिक, इस्रायलचे कमांडो गाझामधल्या अरबांची आणि अरब महिला, पोरं, बाळं, म्हातारे सगळ्यांची कशी कत्तल करते हे सांगितलं जातं. पण गाझा ही युद्धभूमी आधीपासूनच
पॅलेस्टाईनच्या लोकांनी किंवा फिदाईन लोकांनी बनवून ठेवली होती. संपूर्ण जमिनीखाली मैलोगणती भुयारं होती. त्या भुयारामध्ये दारुगोळा साठवलेला होता आणि त्यातून निष्पाप निरपराध सैनिक नसलेल्यांवर बेछूट हल्ला करून त्यांची कत्तल करण्यात आली. त्याची चर्चा आज होत सुद्धा नाही. इस्रायलने किती लोक मारले याची चर्चा होते. त्याला नॅरेटिव्ह म्हणतात मित्रांनो, त्याला नॅरेटिव्ह म्हणतात. सुरुवात कुठून झाली? जर तसा हल्ला गाझा पट्टीतून इस्रायलमध्ये झाला नसता आणि 1100 लोकांचा बळी एका दिवसात घेतला गेला नसता तर पुढचं युद्ध झालं असतं का? इतके महिने चालणारं युद्ध सुरू करण्याची संधी इस्रायलला दिली कोणी? त्या गाझापट्टीतल्या मस्तवाल लोकांना खायला अन्न नाही म्हणून जगभर भीक मागायची वाडगा घेऊन आणि आलेल्या पैशातून लोक उपाशी मेले चालतील, दारू गोळा शस्त्रास्त्र आणि अस्त्र आणि हत्यारं जमवायची. ही हत्यारं जमवणं हा गुन्हा नव्हता. इस्रायलला युद्ध नको आहे पण आम्ही जगणार नाही आणि तुम्हाला सुखाने जगू देणार नाही असं म्हणणारा जो गाझापट्टीतला किंवा पॅलेस्टाईनचा अरब समाज आहे आणि त्याचं समर्थन करणारे जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले लोक आहेत, त्यांनी तयार केलेला हा नॅरेटिव्ह आहे की इस्रायल आक्रमक आहे. इस्रायल आक्रमक नाही आहे मित्रांनो. इस्रायल आपला धर्म आणि आपलं धर्मपालन करण्यापुरता आणि सुखाने सुरक्षित जगण्याचा अधिकार मागणाऱ्या लोकांचा एक देश आहे आणि भूप्रदेश आहे. पण तो भूतलावरून पृथ्वीच्या नकाशातून पुसून टाकायचं ज्यांनी काय तो कंबर कसलेली आहे किंवा निर्धार केलेला आहे, प्रतिज्ञा केलेली आहे, ते सतत स्वतःला व्हिक्टीम म्हणतात, आमचा बळी जातो म्हणतात. पण प्रत्येक वेळेला प्रत्येक हिंसाचार त्याच लोकांनी केला आहे. मग ते गाझापट्टीतले असोत, पॅलेस्टाईनमधले असोत किंवा लेबेनॉनमधले असोत. नॅरेटिव्ह असा येतो मित्रांनो, कुठून तरी छोटी सुरुवात करायची आणि मग तुम्ही चोपून काढलं स्वसंरक्षणार्थ तुम्ही त्याला प्रत्युत्तर दिलं की बघा बघा हा आक्रमक आहे म्हणून टाहो फोडायचा, याला नॅरेटिव्ह म्हणतात. आणि म्हणून लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांनी जे कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना सांगितलं, आपण मतांच्या संख्येत नाही हरलो, आपण जागांच्या संख्येत हरलो आहे. मतांमध्ये फार मोठा फरक नाही, तो परत मॅनेज करता येईल. आपण फसलो किंवा हरलो ते नॅरेटिव्हमध्ये हरलो. देवेंद्र फडणवीसांनी चुकीचं म्हटलेलं नाही आहे. फडणवीसांचं निदान बिलकुल चुकीचं नाही आहे. पण नॅरेटिव्ह म्हणजे काय? नॅरेटिव्ह कसा आणला जातो, नॅरेटिव्ह कुठे बनवला जातो, नॅरेटिव्ह कसा फैलावला जातो, याचं मार्गदर्शन कोणी करायचं? फडणवीसांनी त्यांच्या त्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये किंवा आमदारांच्या बैठकीमध्ये नॅरेटिव्हबद्दल फार भाषण केलं. पण नॅरेटिव्ह येतो कसा, कोण बनवतो, कुठून पसरवला जातो, कसा पसरवला जातो आणि धादांत खोट्या गोष्टीसुद्धा नॅरेटिव्ह म्हणून लोकांच्या गडी आणि माथी कशा मारल्या जातात हे समजावलं का? नसेल तर नॅरेटिव्ह म्हणजे काय हे लोकांना समजणार नाही. नॅरेटिव्ह म्हणजे काय लोकांना समजणार नाही. आणि म्हणून मग जे समजलं नाही त्यात माणसं परत परत फसत राहतील. ते भाजपचे असतील, एकनाथ शिंदेंच्या गटाचे असतील किंवा ह्या असल्या बोगस लोकांच्या विरोधातले असतील. तर नॅरेटिव्ह म्हणजे काय हे समजलं पाहिजे, समजावून सांगितलं गेलं पाहिजे. दुर्दैवाने ते झालेलं नाही. आणि म्हणून नॅरेटिव्हमध्ये भाजप हरला असेल तर तो सुद्धा भाजपचा गुन्हा आहे. कारण नॅरेटिव्ह जिथून सुरू होतो तिथल्या तिथे त्याची पाळंमुळं खणून काढता आली पाहिजेत. आणि असा नॅरेटिव्ह बनवतात आणि फैलावतात त्यांच्या आहारीसुद्धा भाजपने, प्रामुख्याने भाजपच्या नेतृत्वाने जाता कामा नये, फडणवीसांनी जाता कामा नये.
ही बाब निर्णायक महत्त्वाची आहे आणि म्हणूनच नॅरेटिव्हचं कथापुराण ही मालिका काही भागांची मी मुद्दाम करतोय की नॅरेटिव्ह म्हणजे काय. बोलणं ते 4 अक्षरी शब्द आहे. नॅरेटिव्हमध्ये आपण हरलो, नॅरेटिव्हमध्ये आपण फसलो, खोट्या नॅरेटिव्हमध्ये फसलो, हे बोलणं सोपं आहे. पण खोटा नॅरेटिव्ह म्हणजे काय, किंबहुना नॅरेटिव्ह म्हणजे काय, तो कसा फैलावला जातो, तुमच्या माथी कसा मारला जातो आणि तो सापळा असतो आणि त्यात तुम्ही कसे फसले जाता, हे जर समजावलं नाही तर फडणवीस राजीनामा देतील, बाजूला होतील, भाजपचा आणखीन एक पराभव होईल आणि नॅरेटिव्ह चालत राहतील. जो देश 75 वर्ष नॅरेटिव्हच्या जात्यामध्ये भरडला गेलेला आहे, त्याला नॅरेटिव्ह म्हणजे काय समजावणं अगत्याचं आहे. आणि मला असं वाटतं की भाजपच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, प्रवक्त्यांनी नुसता समोरच्यांचा नॅरेटिव्ह परतून लावून चालणार नाही, तर त्यातला धोका लोकांना, आपल्या पाठीराख्यांना समजावला पाहिजे. आणि त्याच वेळेला आपल्यावरच नॅरेटिव्हचं जाळे टाकणारे जे लोक आहेत, त्यांच्या जाळ्यात खुद्द भाजपच्या नेतृत्वाने फसता कामा नये, त्यासाठी ही मालिका आहे. हा त्याचा पहिला भाग आहे. आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.